जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल वाजलं, त्यानंतर आपण फॉर्म भरले, त्यानंतर आता या ठिकाणी प्रचार प्रवेश सुरू आहे. आपल्या बरोबर आहेत गायत्री कदम आहे. जिल्हा परिषद निवडणूक लढवत काय सांगा? प्रथमतः मी या निवडणुकीच्या रिंगणात ही पहिल्यांदाच उतरलेली आहे आणि उल्लेख करायचं म्हटलं तर गेली 25 वर्ष माझे वडील श्री रमेशजी राणे यांचा वारसा मला लाभलेला आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल पुढे ठेवून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे आणि त्यांचा आदर्श घेऊन पुढे जाणार आहे. तसेच आपल्या चिपळूण तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय शेखरजी निकम साहेब यांनी मला एक पक्षातर्फे संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं नक्कीच सोनं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे अशी मी ग्वाही देते. आपल्यासमोर बलाढ्य उमेदवार उभे आहेत. आपण पाहिलं तर या ठिकाणी शिवसेना भाजप युती आणि आपण सोबत निवडणूक लढवत आहे. कसं पाहता सगळी गोष्ट? मी स्वबळावर निवडणूक लढवते पण त्यासाठी मला माझ्या बलाढ्य उमेदवार समोर उभे आहेत, त्या दृष्टीने कसं पाहताय तुम्ही? रमेश राणे तुमच्या बरोबर आहे, तुमचे वडील आहेत, ते ठीक आहे, पण ते कसं पाहताय? बलाढ्य उमेदवार जरी असले तरी मी स्वतः उतरलेले आहे. मी असं सगळ्यांना आवाहन करेन की माझ्याकडून जेवढे प्रयत्न होतील किंवा समाजकारण करण्याचं, महिलांसाठी असेल, महिलांचं बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करणे किंवा महिलांसाठी अनेक कोणते लघु उद्योग करणे, महिलांसाठी प्रयत्न करणे किंवा अनेक विकास कामं करणे हे माझं मानस आहे आणि ते मी पुढे चालून करण्याचा प्रयत्न करणार आहे. जनतेने तुम्हाला का वोटिंग करावं, काय असं नेमकं? मी तर एक यशस्वी उमेदवार आहे, सुशिक्षित उमेदवार आहे आणि उच्च शिक्षित आहे. समाजात मी वावरते, प्रत्येकाला स्वभाव माहिती आहे, प्रत्येकाच्या अडीअडचणीत मी मदत करते. तर मला त्यासाठी माझा एक आदर्श, मी काम करते, समाजकारण करते, तर त्यांच्याकडे बघून त्यांनी माझला मतदान करावं, सहकार्य करावं असं मला वाटतं. जनशक्ती आणि धनशक्तीचा वापर जोरदार होतो, धनशक्ती जोरात वापरली जाते. आपण पाहतो बरेच मुंबईपासून असो, दिल्लीपासून असो, दिल्लीपर्यंत. कसं पाहता याकडे? मुळात आधी मतदान हे जनशक्ती आणि धनशक्तीपेक्षा मला वाटते माणसाने आज माणुसकी जपली पाहिजे, विकास कार्य केलं पाहिजे, माणसाने माणसाकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे. धनशक्ती आणि जनशक्तीपेक्षा एक माणूस बघून माणसाने आज मतदान केलं पाहिजे हे मी त्यांना सांगेन. जिल्हा परिषदेमध्ये फिरताना नेमके काय आव्हानं समोर येतात, काय नेमके प्रश्न समोर येतात? प्रश्न प्रत्येकाचे अनेक आहेत, प्रत्येकाच्या अडीअडचणी आहेत, विकास कामांमार्फत असतील, अजून कोणती कामं असतील, पण त्या प्रश्नांना कसं सामोरं जाता येईल, त्यांचं निरसन कसं करता येईल, तो प्रत्येक प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी मी बांधील आहे आणि प्रयत्नशील आहे. मतदारांना काय आवाहन करता? मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की मी एक आज उच्च शिक्षित सुशिक्षित अशी महिला तुमच्या समोर उभी आहे, तर तुम्ही मला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं. त्याचप्रमाणे पंचायत समितीचे माझ्यासोबत माननीय श्री निलेशजी कदम हे देखील उभे आहेत. आम्हाला दोघांनाही घड्याळ बटनासमोरील चिन्ह दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं असं मी सगळ्यांना आवाहन करेन. आपल्याबरोबर माजी पंचायत समिती सदस्य रमेश राणे, त्यांची कन्या या ठिकाणी उभी आहे. रमेशजी, निवडणूक तुम्हाला काय अवघड नाहीये, काय सांगाल एकंदरीत? निवडणूक अवघड नाही, सोपे नाही असं कधी राजकारणात होत नाही. संघर्ष तर होणार, पण यावेळेस काही जरी झालं तर रमेश राणे हा जनसामान्यातला कार्यकर्ता आहे. गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी सतत वाहून घेणार. गेले 40 वर्ष राजकारणात सहकारी असल्यामुळे मी सामाजिक कार्यात, राजकीय कामात, क्रीडा क्षेत्रात, सर्व क्षेत्रात काम करत असल्यामुळं ह्या जिल्हा परिषद गटातील हे माझे दोन्ही उमेदवार आहेत. निलेश कदम म्हणजे माझ्या पावला पाहून त्यांनी माझा वारसा चालवतोय असा माझा एक तगडा उमेदवार मी ह्या रिंगणात उतरलेला आहे. आणि माझी सुकन्या ही शिक्षित असून शिक्षक आहे आणि तिचा संपर्क जनसंपर्क इतका दांडगा आहे आणि माझं नाव असल्यामुळं ह्या दोन्ही उमेदवार ह्या मतदारसंघातून हजाराच्या फरकाने निवडून येते अशी माझी खात्री या ठिकाणी आहे. एकंदरीत आपण पाहिलं त्या ठिकाणी तुम्ही आता सांगतात की निलेश कदम पावला ओव्हरटेक केलेलं नाही ना निलेश कदमाने तुमच्यासमोर, असं एकंदरीत. दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विनोद झगडे तुमचे मित्र आता ते विरोधक आहेत, तर कसं पाहताय विनोद झगडे? विनोद झगडे आणि मी खूप मित्र आहोत. कारण विनोद झगडे माझ्यासोबत काम करत असताना त्यांना सर्वप्रथम आम्ही रमेश भाईंकडे घेऊन गेलो, त्यांची सुरुवात झाली. पण त्यांनी बघितली आमच्याकडे भाऊगर्दी जास्त वाढल्यावर त्यांनी आपलं भविष्य बदलायचा प्रयत्न केला आणि ते आम्हाला सोडून दुसऱ्या पक्षात गेले. पण मित्र म्हणून आम्ही अजून कायम आहोत, एकत्र असतो, पण राजकारण आम्ही एकत्र कधीच नाही. आपल्याबरोबर निलेश कदम पंचायत समिती सदस्य आहेत. उमेदवार काय सांगाल निलेशजी, कसं पाहताय? निवडणूक ही अगदी काही दिवसात येऊन ठेपलेली आहे. आम्ही प्रत्येक घराघरामध्ये लोकांमध्ये पोहोचत आहोत
आणि हे सगळं करत असताना आमच्यासोबत तालुक्याचे विद्यमान आमदार हे सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनी या परिसरात खूप सारी कामं विकास कामं केलेली आहेत आणि रमेश जिराणे असतील सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कामं झालेली आहेत. त्यामुळं फारसं काही आम्हाला अवघड असं काही वाटत नाही या ठिकाणी. एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी विनोद झगडे स्वरूप आहेत जे बांधकाम आरोग्य सभापती होतं सगळं आव्हान आहे. बरोबर, कसं तोंड देणार? साहजिकच आहे. ते जिल्ह्याचे आरोग्य व बांधकाम सभा होते आणि ते आता परत पंचायत समितीला आलेले आहेत. त्याच्यामुळं ते एक मोठं आव्हान माझ्यासाठी असेलच. पण मी आजपर्यंत जी आमच्या गावामध्ये किंवा या पंचकृषी समितीची जी काही कामं केलेली आहेत त्याच्या माध्यमातून मला विश्वास आहे की लोक नक्कीच योग्य तो निर्णय घेतील. काय नेमकी जनतेसमोर जात आहे, काय नेमके प्रश्न समोर? इथं बऱ्यापैकी विकास कामं झालेली आहेत. विकास कामं करायची गरज नाही. जनते पुढे बोलू तर द्या. मी विकास कामं झालेली आहेत. प्रश्न हे कुणाचे कधी संपलेले नसतात. पण जे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तिथला कोयना प्रकल्प हा मोठा विषय आहे. त्या प्रकल्पाच्या माध्यमात इथे तरुणांना रोजगार असतील, इथल्या नोकऱ्यांचा विषय आहे त्यामध्ये. दुसरी गोष्ट अनधिकृत बांधकामांचा विषय आहे. आदरणीय आमच्या तालुक्याचे आमदार शेखर सर यांच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामाचा विषय देखील मोठ्या याच्यावरती आदरणीय राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांच्याकडे चालू आहे. तो देखील ती बांधकामं तोडावी, तोडू नये असं आमचं मानस आहे. विषय कसा आहे की ज्यावेळेस ती बांधकामं झाली आणि ते अनधिकृत आहेत ना, आता बोलत नाही ते अनधिकृत बांधकामं. निलेशजी, अनधिकृत बांधकामं तोडावी की ठेवावी? तुम्ही अनधिकृत बोलताय की म्हणताय ते प्रयत्न करताय. येस, अनधिकृत आहेत. इथले जे आमचे व्यापारी असतील, प्रकृत असतील, त्यांनी या ठिकाणी रोजीरोटीसाठी या ठिकाणी व्यापार उद्योग उभे केले. ते अनधिकृत कशी काय? अनधिकृत म्हणजे शासनाने त्यांना एक ठराविक जागा दिली होती त्या काळात. पण आता कालांतराने व्याप्ती वाढल्यानंतर तेवढंफार त्याच्यामध्ये बांधकाम झालेलं आहे अनधिकृत. त्याला ते आम्ही रेग्युलराईज करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. रमेशजी, काय सांगाल? एकंदरीत हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण बघतो त्या वसाहतीला असो किंवा ठिकाणी कॉलनीला असो, बाजारपेठला नोटीस आलेल्या आहेत आणि हा महत्त्वाचा मुद्दा गाजणार आहे. काय सांगाल? निसरबाई, हा मुद्दा भावनिक न करता मला एवढं सांगायचं, इलेक्शन तोंडा आलेलं आहे. ह्या पद्धतीनं आमचे माननीय आमदार शेखरजी निकम साहेब ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय देण्याकरता त्यांच्या न्यायाच्या बाजूने आम्ही नक्की उभं राहू एवढीच या ठिकाणी सांगू इच्छितो. नेमकं व्हिजन काय काय सांगतील? व्हिजन यंग जनरेशन आहे. येणारा काळ इंटरनेट युग आहे आणि या युगात चालत असताना आपल्याला त्या काळासोबतच चाललं पाहिजे. त्या पद्धतीचं व्हिजन आम्ही घेऊन मतदार जात आहोत. काय जनतेचे प्रश्न समोर काय येतात? कारण जातोच पंचायत समिती फिरतोच, नौका उमेदवार आहेत. रमेश राणेंचं हात मार्गदर्शन हा डोक्यावरती आहे, समोर ताई आहे. काय सांगतील? मतदारांसमोर जाताना ॲक्च्युली खूप त्यांच्या समस्या आहेतच. पण त्या सोडवण्याचा आम्ही 100% प्रयत्न असणारे कटिबद्ध आम्ही आहोतच. यापूर्वी मी कोळकेवाडीचं सरपंच देखील तेव्हा चांगलं बऱ्यापैकी साहेबांच्या माध्यमातून काम केलेलं आहे. त्याच पद्धतीचं काम मी नक्की करेन. याबरोबर आपलं मनीष गांगण आपल्या बरोबर आहेत. मनीष, तुमचे सवंगडी म्हणजे एक वेळ तुम्ही औदरी ग्रामपंचायतीला व्हाईट वॉश केलं होतं, एकत्र होता आणि त्याच्या आता विरोधात प्रचार करता. काय सांगा? आजचा एकंदरीत प्रचार हा विरोधातला म्हणता येणार नाही. आम्ही प्रवृत्तीच्या विरोधात आहोत आणि माननीय शेखर सर निकम यांनी ज्या आलोऱ्यामध्ये विकास कामं केलेली आहेत ती विकास कामं लोकांपर्यंत पोचलेली आहेत आणि आम्ही आता त्या विकास कामाचं व्हॅल्युएशन काय आहे ते बघण्यासाठी आम्ही जनतेसमोर जातोय. आमचे दोन्ही उमेदवार हे अत्यंत सुशिक्षित आहेत. हा आमचा प्रचाराचा सर्वात मोठा उद्देश आहे. आमचा प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे की आमचे दोन्ही उमेदवार हे सुशिक्षित आहेत. त्या DED ग्रॅज्युएट मॅडम आहेत. त्यानंतर आमचे पंचायत समितीचे उमेदवार निलेश कदम हे सुशिक्षित आहेत. कोळकेवाडीचे ते उपसरपंच राहिलेले आहेत, म्हणजे सरपंच राहिलेले आहेत. त्यामुळे आमचा मुद्दा हा विकासावर भर द्यायचा आहे. समोरचा उमेदवार काय करतोय, धागेदोरे माहित असतील ना तुम्ही, त्यावेळी एकत्र होता त्यावेळी. आता आम्हाला सगळे धागेदोरे जरी सगळे माहिती ते ओपन असेल, करा धागेदोरे. आम्ही कोणावरही टीका करणार नाही. आम्ही कामानं जनतेला उत्तर मागू. आम्ही केलेल्या कामाचं. आज आम्ही ज्या विभागामध्ये राहतोय त्या विभागामध्ये गेल्या 25 ते 30 वर्षामध्ये एकही रुपया आला नाही आणि सर आमदार झाल्यानंतर येत्या 2 वर्षामध्ये आम्ही 30 लाखाचा निधी, त्यातल्या 15 लाखाची कामं पण पूर्ण केली. 15 लाखाचं काम आज निविदा स्तरावर आहे. त्यामुळे आम्हाला सरांनी आमच्याकडे विकासाची गंगा वाहिली. त्याला निश्चितपणे आम्ही ते तोलून मापून आमच्या उमेदवारासाठी मतदान मागू आणि निश्चित लोक आमच्या पाठीशी उभे राहतील. काय कधी म्हणायचं तुम्हाला आता ते सवंगडी आणि ते विरोधक एकत्र काय सांगा?
शेवटी निवडणुकीचा भाग राहिला आणि निवडणूक म्हटलं टीका टिप्पणी होत असतात, पण आमच्यावर जे संस्कार किंवा आमच्या आमदारांचे जे आहेत की कुणावर टीका टिप्पणी करून राजकारण कधी करू नये. काळ कधी कसा बदलेल काय सांगता येत नाही. त्या पद्धतीनं आम्ही फक्त विकास कामं असतील, सर्वसामान्य जनतेच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा 100% आम्ही प्रयत्न करणार आणि त्याच्या अनुषंगाने आमचा प्रचार चालू असतो. आपण पाहिलं या ठिकाणी एक वेगळा फॅक्टर आपल्याला दिसून येतो. कुणबी समाज असो की इतर समाज जो असो आपला फॅक्टर निवडणुकीत दिसून येतो. काय सांगा, तो फॅक्टर चालतो का आता? ते सामाजिक स्तरावर ते राजकारण काही कोण करत नाही. सगळ्यांना पक्ष या ठिकाणी दिलेले आहेत. आम्ही राष्ट्रवादी घड्याळ घेऊन आम्ही चाललेलो आहे. आता तसं म्हणाल तर मागच्या वेळेस मी आणि विनोद झगडेची फाईट झाली होती ना. त्यावेळेस एक तेली समाजातला व्यक्ती त्याची मतं आलोऱ्यात 5 असं निवडून आले होते. म्हणजे फॅक्टर चालतो का? नाही. तर यावेळेस नक्कीच रमेश राणेंची मुलगी उभी आहे, समाज विचार करेल तर संघटना आमच्या पाठीशी आहे. आपल्याबरोबर अजूनही प्रमोद महाजन आपल्याबरोबर आहेत. महाजनजी काय सांगाल एकंदरीत आता तुम्ही ह्या सगळ्या चित्रामध्ये उतरलात, त्या तिकडे होता तर इकडे आहेत, काय सांगाल? काय ना, त्यावेळी आमचे विचार त्यांच्याबरोबर होते किंवा आमचे कसं होतं, आम्ही ज्यांच्याबरोबर असतो त्यांच्यावर प्रामाणिक असतो. त्यावेळी आम्ही त्या लोकांबरोबर होतो. त्यानंतर आता आम्ही खासदार केलं नारायण राणे साहेबांचं काम केलं, आमचे आमदार केलं शेखर सरांचं काम केलं आणि या लोकांनी आम्हाला सांगितलं आता आपण ज्या भागात उभा आहे तो आमचा अल्पसंख्याक समाजाचा मुस्लिम मोहल्ला आहे. आज ह्या लोकांचे आमचे ऋणानुबंध पूर्वीपासून आहे. किंवा आज आमच्या भागात आलोर बुद्धवाडी आहे, कॉलनी आहे, बाजारपेठ आहे, आमच्या 3 वाड्या आहेत, देऊळवाडी आहे, देऊळवाडी आहे, वरचवाडी आहे. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन कसं जायचं. आमच्या आमदारांनी सांगितलंय की तुम्ही कोणत्याही प्रकारचं कोणावर टीका करून उत्तर देऊ नका, तुम्ही तुमच्या कार्यानं उत्तर द्या. जुन्या काय घडामोडी झाल्या त्यात आपण इथं बाहेर काढत बसण्यापेक्षा नव्यानं आपल्याला काय करायचं आहे लोकांना. आणि मगाशी तुम्ही एक विषय काढला की कॉलनी बाजारपेठ, हा विषय कसा आहे की आज लोकांच्या भावना आहेत. प्रत्येकाची परिस्थिती काय सारखी नसते. आता कॉलनीसाठी आणि बाजारपेठेसाठी आमदारांनी पण प्रयत्न केलेत, विखे पाटील साहेबांशी पण बोललेले आहेत की कसं आहे आज कॉलनीत बहुसंख्य लोक रिटायर झाल्यानंतर पण राहतात. कुणाची आर्थिक परिस्थिती गरीब असते, कुणाची मुलं आजारी आहेत, कुणाचं मुलं शिक्षणासाठी आहेत, कुणाची नोकरीनिमित्त आहेत आणि प्रत्येकाला वाटतं आपला एक बंगला असावा, समोर गाडी असावी टुमदार, पण परिस्थिती किंवा ती तशी सगळ्या सिच्युएशन आयुष्यात सेम येत नाहीत. त्यामुळं काही कारणास्तव ती लोकं राहिलेली आहेत. बाजारपेठेत काही लोकांनी उदरनिर्वाहासाठी कोरोनानंतर अनेक लोकांचे व्यवसाय गेले, वाईट परिस्थिती निर्माण झाली, छोट्या मोठ्या टपऱ्या उभ्या केल्या आहेत. त्यांचे कोणाचे काय त्यांच्यावर वाईट अवस्था यावी ते असे आम्ही विचारायचे नाही. त्यासाठी आमदार देखील प्रयत्न करतायत, म्हणजे कोणाची पालकमंत्री प्रयत्न करतायत, म्हणजे सर्व लोक प्रयत्न करतायत ती लोकं राहावी. कारण त्या लोकांचे आमच्या अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळं असा माझा तरी वैयक्तिक विचार आहे. आम्ही त्यांचे सर्वजण पाठीशी आहे. मला काय सांगा एकंदरीत आव्हान काय? त्या ठिकाणी मी मतदारांना आव्हान नक्की करेन की आम्ही सगळे उमेदवार सुशिक्षित आहोत. दुसरी गोष्ट सर्वसामान्यांमधून आम्ही आलेलो आहोत. सगळ्या परिस्थिती जाणीव आहे आणि येणाऱ्या काळात आपण नक्कीच सगळ्यांचे प्रश्न समस्या नक्की जाणून घेऊन त्यांना नक्कीच आपण सहकार्य करू. तसंच येत्या 5 तारखेला मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या उमेदवार आमच्या सौ गायत्रीताई कदम आहेत. पिंपरी गणामध्ये सौ पूर्वाताई भोसले उमेदवार आहेत आणि आलोरी पंचायत समिती गणामध्ये मी निलेश कदम उमेदवार उभा आहे. येणाऱ्या 5 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून आपण आमच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करावा असं मी या ठिकाणी सर्व मतदारांना आवाहन करतो. या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की या जिल्हा परिषद गटामध्ये गायत्री गणेश कदम या ओबीसी समाजातले आहेत, निलेश यशवंत कदम पंचायत समिती ओबीसी गटातले आहेत आणि पिंपरी खुर्द गणातून ओपन गटातल्या पूर्वा भोसले असल्यामुळे यावेळी सामाजिक स्तरावरची मंडळी याचा विचार करून या तिन्ही उमेदवारांना विजय करतील अशी ठाम खात्री या ठिकाणी आहे. धन्यवाद. हे होते या ठिकाणी पाहिलं तर गायत्रीताई कदम होत्या, त्यानंतर होते निलेश कदम होते आणि आपण पाहिलं रमेश राणे होते. एकंदरीत खरंच पाहिलं या ठिकाणी या ठिकाणी प्रचार सुरू झालेला आणि प्रचाराचा रंग वाढत आहे आणि आता नेमकं काय होणार आलोरी जिल्हा परिषद गटामध्ये पाण्यात तितकेच गरजे. कॅमेरामॅन सायशिक निसाशी नवराष्ट्र चिपळूण.